तर रायगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा नागोठणे शहराला पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय। नागोठणे एसटी बस स्थानक, मच्छी मार्केट परिसर अजूनही पाण्याखाली आहे। भरतीच्या पाण्याचा विचार करता पुन्हा एकदा पाण्याचा प्रवाह वाढून नागोठणे बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्वाधिक जो पुराच्या पाण्याचा जो फटका बसलाय तो नागोठणे शहराला बसलाय। सध्या आपण नागोठणे शहराची जर दृश्य बघितलेत तर या दिशेकडे जर बघितलं तर हे बस स्थानक आहे। मागील 4 ते 5 दिवसांपासून हे एसटी बस स्थानक आहे ते आंबा नदीच्या पुराच्या पाण्याखाली आहे। शिवाय आजूबाजूला असणारी बाजारपेठेतली दुकानं, त्या दुकानांमध्ये देखील अजूनही या आंबा नदीच्या पुराचं पाणी आहे आणि त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक व्यापारी आपल्या दुकानात शिरलेलं पाणी आहे ते बाहेर काढताना पाहायला मिळतात। आंबा नदीचं जर रौद्र रूप आपल्याला बघायचं असेल तर आपण या मागच्या साईडला जर ही आंबा नदी बघितली तर धोका पातळी ओलांडून दुथडीवरून वाहताना पाहायला मिळते। एकंदरीत रायगड जिल्ह्यामधल्या आंबा नदी असेल, कुंडलिका असेल, सावित्री असेल, या 3 ज्या प्रमुख नद्या आहेत त्या सध्या धोका पातळी ओलांडून वाहत आहेत। नुकतीच आता उल्हास नदी देखील या ठिकाणी धोका पातळी ओलांडली आणि त्यामुळे कर्जत परिसरातलं चित्र आहे ते देखील विदारक झालेलं आहे। नागोठणे शहरामध्ये सातत्यानं या ठिकाणी पूर परिस्थिती आहे ती निर्माण होते आणि त्यामुळे आपण बघितलं तर नागोठणेकरांना दरवर्षी या पावसाळ्यामध्ये आंबा नदीच्या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसतो। येथील वीज देखील 3 दिवसांपासून आहे ती बंद आहे आणि त्यामुळे नागरिक येथील हैराण झालेले पाहायला मिळतात। एकंदरीत पावसाचा आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय आणि त्यामुळे पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर देखील वाढेल आणि त्यामुळे या नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नागरिकांना किंवा नागोठणेकरांना आणखीन या ठिकाणी धोक्याची आहे ती घंटा या ठिकाणी नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे शक्य असेल तरच बाहेर पडा अन्यथा घरीच थांबा असं आवाहन देखील स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलंय। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड।